येस. मी अमोल चितळे. मी आत्ता साधारण एक 2 महिन्यापूर्वीच बुक क्लबला आपल्या जॉईन झालो. मला माहीत होतं राहायला पण अगदी जवळ असूनसुद्धा असंच ते राहत गेलं. वाचनाची आवड तुमच्या सगळ्यांसारखीच मलासुद्धा आहे आणि पुष्कळ पुस्तकं वाचली. इंग्लिश, मराठी दोन्ही वाचतो मी. आणि इथे बोलायची माझी इच्छा होती. तर आज आपण ह्या पुस्तकाचा परिचय मला वाटतं आता सरांनी वाचलं आहे, पण आणखी कुणी वाचलं आहे का हे न्यायदानाचं? कारण हे अगदी कमी लोकांनी वाचलेलं आहे पुस्तक. आणि गंमत म्हणजे हे पुस्तक मला आपल्याच या विकासनगरच्याच लायब्ररीत मिळालं आणि इतकं आवडलं. आईनी माझ्या वाचलं आधी आणि मग आम्ही सगळ्यांनी घरातल्या लोकांनी वाचलं. प्रचंड पुस्तक आवडलं. ते का आवडलं त्याच्याविषयी आपण आज बोलूया थोडंसं. आधी मला आपल्या मॅडम म्हणाल्या की अर्धा तास तुम्ही बोला. आता पुस्तकच एवढं आहे की ते 2 तासात संपेल साधारण स्पीड असेल तर. अर्धा तास तर शक्य नाही. जेवढ्या वेळ मला बोलता येईल तेवढं मिळेल. साधारण त्यांचा कालावधी 1965 किंवा 68 ते 2003. 68 ते पहिली 14 वर्ष बापटांनी वकिली केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जजची परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिला आणि मग ते जज म्हणून सिलेक्ट झाले. पण उत्तम चाललेली प्रॅक्टिस सोडून हा माणूस ज्युडिशियरीमध्ये गेला. हे त्यांचं पहिलं म्हणजे कौतुक तिथे करायला हवं की त्यांची प्रॅक्टिस अतिशयच उत्तम चाललेली होती. ती कशी चालली होती ते पण मी तुम्हाला सांगतो. अगदी पहिल्यांदा त्या वकील झाल्यानंतर 65 साली त्यांच्या घरासमोर जुन्नरकर नावाचे एक रिटायर्ड जज राहत होते. ते जुन्नरकर त्या बापटांना म्हणाले की परीक्षा झाली, पास झालास, आता काय करणार आहेस पुढे? तर बापट म्हणाले नाही, अजून काही ठरवलं नाही. आधी म्हणाले आता वकिली कर आणि प्रॅक्टिस सुरू कर. वकील व्हायला म्हणजे सनद मिळायला तेव्हा आधी 2 वर्ष तुम्ही कुठल्या तरी सिनियर वकिलाच्या हाताखाली काम करायला लागायचं. मग ते जुन्नरकरच त्यांना अगरवाल नावाच्या एका वकिलांकडे, पुण्यातले एक अतिशय प्रतिष्ठित वकील होते अगरवाल, त्यांच्याकडे बापटांना घेऊन गेले आणि बापटांनी 2 वर्ष अगरवाल साहेबांकडे प्रॅक्टिस केली आणि नंतर मग स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली पुण्यामध्ये. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये की आपण मूल्य शिकतो. खरेपणा, इतरांशी नीट बोलणं, इतरांना सन्मानाने वागवणं, ह्या सगळ्या प्रामाणिकपणा, दुसऱ्याला त्रास न देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पुस्तकामध्ये अगदी पुन्हा पुन्हा प्रत्ययाला येतील. हा माणूस इतक्या वेगळ्या प्रकारे जगला आहे म्हणजे मला आत्ता येताना एकदम क्लिक झालं की साधारण मला वाटतं महिन्याभरापूर्वी मनोज कबीरांवर बोलला होता, संत कबीरवर. तर संतांची जी शिकवण आहे ती बापटांनी फॉलो केली असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं त्यांनी अत्यंत सचोटीने आपलं काम केलेलं आहे. पहिल्यांदा बापट फौजदारी वकिली करत होते, कारण त्यांचं म्हणणं असं पडलं की पुण्यात त्यांना फारसे ओळखीचे नव्हते कोणी. त्यामुळे मग क्रिमिनल लॉयरला लवकर काम मिळेल त्या दृष्टीने त्यांनी आधी क्रिमिनल लॉ प्रॅक्टिस सुरू केली. पण मग 1-2 वर्ष झाल्यानंतर दाऊद म्हणून एक जज होते पुण्यात, ते त्यांना म्हणाले की बापट तुम्ही क्रिमिनल लॉ कशाला करताय, तुम्ही हे घ्या काय म्हणू दिवाणी खटले चालवायला घ्या. मग ते बापट म्हणाले की मला दिवाणी खटले कोण देणार? पण मग दाऊद साहेबांनी त्याचा आधीच विचार केला होता. ते म्हणाले मी तुम्हाला मिळवून देतो केसेस आणि त्या तुम्ही चालवा. त्याप्रमाणे बापट त्या दिवाणी न्याय चालवायला लागले. बापटांना जे 2 गुरु भेटले सुरुवातीलाच ते त्यांचं अगदी भाग्य होतं की एकतर ते पहिल्यांदा ज्यांच्याकडे काम केलं ते CB अगरवाल आणि दुसरे त्यांचे गुरु होते ते भालेराव म्हणून. अगरवाल पुण्यातली त्यांची एक खूप मोठी गंमत सांगण्यासारखी आहे की मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुण्यातल्या प्रभा जोग यांचं नाव ऐकलं असेल. प्रभा जोग हे पण प्रख्यात वकील आणि अत्यंत एक विक्षिप्त माणूस म्हणजे पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये शोभेल असा मनुष्य.
तर त्यांच्याकडे बापट कसे गेले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो इथे. एके दिवशी शनिवारी मी जोगांच्या घरावरून स्कूटरवरून चाललो होतो. ते त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभे होते. माझं त्यांच्याकडे काही लक्ष नव्हतं. अहो बापटसाहेब अशी हाक आली म्हणून मी बघितलं तर जोग वकील मला हाक मारत होते. मी थांबलो आणि काय म्हणून त्यांना विचारले. ते म्हणाले वर या. माझ्या पोटात धस्स झाले, कारण जोगांची ख्यातीच तशी होती. तुम्हाला कदाचित तुम्ही त्या जोगांकडे काय पाट्या लावल्या होत्या त्यांच्या घरात ते ऐकलं असावं. तर ते पुणेरी पाट्या ज्याला आपण म्हणतो, दार ओलांडून आत शिरताना तिथे पाट्या लावल्या होत्या. माझ्या कामाची वेळ सकाळी 9 ते 11, खाजगी भेटी 7 ते 9 संध्याकाळी. दुपारी 12 ते 4 कोणीही येऊ नये. लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरे बोलावणी करायची असले असतं 12 ते 4 अजिबात येऊ नये. निमंत्रण पत्रिका पेटीत टाकावी, ती मला मिळेल. आमचा फोन सार्वजनिक नाही. लक्स, फ्लेक्स वगैरे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकीटं खपवणारे, अमक्या तमक्याचं लग्नाचा मुलगा कुठे राहतो हे विचारणारे, वर्गणी मागणारे कुणीही बिलकुल येऊ नये. तुमच्या सोयीच्या वेळी माझ्याकडे येऊ नका. हां. जिना चढताना उतरताना पाय वाजवू नयेत. राजकीय सामाजिक शिळोप्याच्या गप्पा मारायला मला वेळ नाही. आगाऊ वेळ ठरवून दिली असल्यास चुकवू नये. रात्री 9च्या पुढे येऊ नका. आणि दाराच्या पाटीवर एक सूचना होती. बेल वाजवल्यानंतर 3 मिनिट थांबा. 3 मिनिटाच्या आत कोणी आलं नाही तर दुसऱ्यांदा बेल वाजवा. आणि त्याच्यानंतरही कोणी आलं नाही तर सरळ कटा. आणि ते काटण्याचा रस्ता म्हणून एक बाण दाखवलेला होता. असा माणूस. यांनी बापटांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले की त्यांनी जोगांनी ठरवलेलं होतं की 58व्या वर्षी आपण रिटायर व्हायचं, कारण आपण रिटायर झाल्यावर इतर लोकांना काम मिळेल, ही त्यांची भावना होती. तर ते बापटांना म्हणाले की तुमचं गेले 2 वर्ष मी निरीक्षण करतोय, तुम्ही कशा तऱ्हेने केसेस चालवताय, तुम्ही लोकांशी कसं वागताय, बोलताय. आणि म्हणाले मी रिटायर होताना असं ठरवलं की माझ्याकडच्या सगळ्या केसेस मी तुम्हाला देत आहे. किती गंमत आहे बघा. इतका विक्षिप्त माणूस होता, पण त्यांनी बापटांचं बरोबर निरीक्षण केलं होतं आणि त्यांनी सगळ्या केसेस त्यांच्याकडच्या दिल्या. त्या जवळजवळ 100च्या वर केसेस होत्या. आणि त्या केसेस देतानासुद्धा खूप गंमत आहे. जोग वकिलांनी 1 आठवड्यानंतर मला घरी बोलावलं आणि त्या दिवशी त्यांनी मला जेवायलाच बोलावलं. आमचं जेवण झाल्यानंतर त्यांनी एक व्यवस्थित चार्ट केला होता. तो चार्ट माझ्यासमोर त्यांनी ठेवला आणि त्या चार्टवर आपण आरोपीकडून आहोत का इतर दुसऱ्या बाजूकडून आहोत, कोणत्या केसमध्ये फिर्यादीकडून आहोत, दाव्याच्या अपिलात पक्षकार कोण आहेत, केस कुठल्या स्टेजला पेंडिंग आहे, एकूण फी किती ठरली आहे, त्यातली किती फी मिळायची आहे, हे सगळं तपशील करून त्यांनी तो चार्ट त्यांच्या हातात दिला. आणि त्यामुळे अर्थात बापटांची प्रॅक्टिस एकदम जोरात चालायला लागली. ही गंमत म्हणजे. प्रत्येक केसमध्ये आणि एकूणच कामकाज बघताना बापटांनी माणुसकी खूप जपली. याची अनेक उदाहरणे त्या पुस्तकात आहेत. ठाण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात हसीजा नावाचा एक माणूस होता, जो त्यांचा टायपिस्ट होता. पण त्या हसीजाला भयंकर दारूचं व्यसन होतं. आणि टायपिंगचं काम तर कोर्टाच्या केसेसचं तर अतिशय महत्त्वाचं असतं. अशा 1-2 महत्त्वाच्या केसेसच्या वेळेलाच हा हसीजा पिऊन तर होता. मग बापट रागावले. त्यांनी त्याला एक दिवस चेंबरमध्ये बोलवून घेतलं आणि हसीजासमोर घाबरला. तो थरथर कापत होता. त्याला वाटलं आता काय आपलं काही खरं नाही. मग बापट त्याला म्हणाले की तुला असं वाटतंय ना की मी तुला दारू पिऊ नको, नाहीतर मी तुला कामावरनं काढून टाकेन किंवा मी शिव्या घालीन, असंच तुला वाटतंय ना. तो म्हणाला हो. ते बापट म्हणाली मी तसलं काहीही करणार नाही, मी तुला दारू सोड असंही सांगणार नाही आहे,
फक्त तू दारू पिताना डिसेंटली पी, असं त्यांनी त्याला सल्ला दिला. तर मग त्यालाही ते कबूल झालं. तो त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला की ठीक आहे सर, मी आजपासून दिवसा अजिबात दारू पिणार नाही. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी दिवसा दारू पिणार नाही, मी फक्त रात्री दारू घेईन. आणि त्या माणसांनी ते पाळलं शेवटपर्यंत. हे ठाण्याच्या कोर्टातली ही गंमत आहे. आणि ठाण्याच्या कोर्टातनं जेव्हा बापटांची बदली झाली तेव्हा तो हसीच्या अक्षरशः रडला आणि त्यांना म्हणाला की सर, आज मी अनाथ झालो म्हणाला. असे अनेक प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. बापटांनी अनेक वेळेला कोर्टामध्ये स्टाफशी अतिशय प्रेमळ संबंध ठेवले आणि त्यांच्याकडनं अनेक तऱ्हेची कामं त्यांनी करून घेतली. साधारणपणे आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच की सरकारी कार्यालयात लोक एक्स्ट्रा काम करायला कधीच तयार नसतात. जरी तो वरचा त्यांचा बॉस जरी असला म्हणाला तरी ते कठीणच असतं. पण त्यातली 2 उदाहरणं सांगण्यासारखी आहेत की ठाण्याच्या कोर्टात असताना त्यांनी गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी स्टाफला बोलावलं आणि सांगितलं की उद्या आपण कोर्ट स्वच्छ करून घेऊया. आणि ते अगदी त्यांनी समजावून सांगितलं. स्टाफ पण कबूल झाला आणि गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी जवळजवळ संध्याकाळपर्यंत कोर्ट स्वच्छतेचं काम चाललं. आणि ते म्हणाले की त्यांनी लिहिलं आहे की अक्षरशः धुळीचा एक ढिगारा जमला म्हणे, इतकी धूळ होती कोर्टात. ते म्हणाले रोज आपण ज्या बिल्डिंगमध्ये येतो, इथे आपण वावरतो, जर का ते अस्वच्छ राहिलं तर आपल्याच आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे. पण ते काम लोकांनी केलं. तशीच दुसरी एक आठवण आहे ती परभणीच्या कोर्टातली. परभणीच्या कोर्टातल्या म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टातल्या केसेस जेव्हा हायकोर्टकडे जातात तेव्हा मला वाटतं सरांना तो योग्य शब्द, मला वाटतं त्याला रेकॉर्ड बुक म्हणतात. ते रेकॉर्ड बुक तयार करून डिस्ट्रिक्ट कोर्टाला ते हायकोर्टाकडे पाठवायचं असतं त्या सगळ्या केसेसचं. तर परभणीच्या कोर्टामध्ये ह्यांची बदली झाली परभणीला. तेव्हा यांनी बघितलं तर आपल्याला पण आश्चर्य वाटेल की 350 केसेसचं रेकॉर्ड बुक तयारच केलं नव्हतं परभणीच्या कोर्टनी. आणि त्या हायकोर्टकडे पाठवलंच नव्हतं. 8 वर्ष पाठवलं नव्हतं. जस्ट इमॅजिन, 8 वर्ष त्या केसेस पेंडिंग. कोणामुळे तर परभणीच्या लोकांनी हे काम करून पाठवलंच नाही. मग बापटांनी ते सगळं बघितलं रेकॉर्ड, स्टाफला विश्वासात घेतलं, त्यांना सांगितलं आणि आश्चर्य वाटेल 15 दिवसात त्यांनी ते काम करून ते जवळजवळ एक छोटा टेम्पो भरला म्हणाले त्या पुस्तकांनी. आणि जे ते हायकोर्टात जो रिसिव्हर होता त्यांनी जेव्हा ते एवढं बाळ बघितलं ते म्हणाले की त्याचं BP वाढलं. अशी अनेक कामं या माणसाने करून घेतली. बापटांची नियुक्ती नंतर मुंबईमध्ये फॅमिली कोर्टात सुद्धा झाली होती. फॅमिली कोर्टात जवळजवळ त्यांनी 1.5 वर्ष काढलं. तर तिथे त्यांनी कायम हे बघितलं की शक्यतो घटस्फोट होऊ नयेत, ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे त्यांनी स्त्रियांना पोटगी मिळेल त्यासाठी सुद्धा खूप बारकाईने लक्ष घालून त्यांनी काम केलं. तिथे पुष्कळ किस्से आहेत पुस्तकामध्ये. 14 वर्ष त्यांनी वकिली केली आणि एकूण 24 वर्ष ते न्यायाधीश म्हणून होते. आणि त्यांना नंतर बढती मिळाली. मला वाटतं आधी ते मुंबईच्या हायकोर्टात होते आणि मुंबईहून त्यांना मग आंध्र प्रदेश हायकोर्टमध्ये त्यांची नियुक्ती झाली न्यायाधीश म्हणून. आंध्र प्रदेशात पुष्कळ वर्ष त्यांनी काम केलं. माझी एक स्वतःची आठवण आहे या पुस्तकाबद्दल. माझ्या आईने हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि नंतर तिने त्याच्यात त्यांचा पत्ता दिलेला आहे पुण्यातला. तर माझी बहीण तिथे जवळच राहत होती म्हणून मग आईने बहिणीला सांगितलं की बापटांना भेट, त्यांना सांग पुस्तक आवडलं आणि त्यांचा फोन नंबर घेऊन ये. मग आईने बापटांना फोन केला, त्यांना सांगितलं की पुस्तक तुमचं आवडलं. नंतर पुण्याला आई गेली तेव्हा बापटांना भेटलो. मी स्वतःसुद्धा त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे आणि 2दा मी त्यांच्या घरी गेलो होतो. आणि त्याच्यात आणखीन एक गंमत अशी की पुण्याला गेल्यानंतर आईनंतर माझ्या बहिणीकडे पुण्याला होती. आईला अर्थातच वाचनाची आवड प्रचंडच होती आणि पुण्याला हम मराठे लेखक मला वाटतं सगळ्यांना माहीत असतील,
तर मराठ्यांनाही आईनी फोन केला आणि मराठे आईशी गप्पा मारायला माझ्या बहिणीच्या घरी आले. कारण आईचं वय जवळजवळ तेव्हा 84 होतं. हमो पण मोठेच होते वयाने, पण ते म्हणाले ठीक आहे तुमचं वय एवढं आहे तर मी येतो म्हणाले. आणि जवळजवळ तास दीड तास आईशी गप्पा मारायला बसले होते. आईनी त्यांना हे पुस्तक दिलं न्यायदानाच्या खुर्चीतून. तर मराठे म्हणाले की अहो मला अजिबात म्हणाले वेळ नसतो पुस्तक वाचायला, माझ्याकडे भरपूर काम असतं आणि वाचन पण इतर पुष्कळ माझं पेंडिंग पडलेलं असतं, तर मी कधी वाचणार आहे पुस्तक. पण आई म्हणाली तुम्ही पुस्तक घेऊन जा. गंमत अशी की दुसऱ्या दिवशी मराठ्यांचा आईला फोन आला. मी हे पुस्तक रात्री वाचायला घेतलं आणि ते वाचून संपवलं आणि मगच झोपलो. इतकं ते मला पुस्तक आवडलं. एवढंच नाही तर मराठ्यांनी बापटांना फोन केला की असं असं मला चितळेबाईंनी तुमचं पुस्तक दिलं, मला ते खूप आवडलं. बापटांचा आईला फोन आला की अहो वर्षाताई म्हणाले कुणाकुणाला पुस्तकं वाटताय. आईनी ह्या पुस्तकाच्या 15 ते 20 कॉपीज घेतल्या आणि पुष्कळ लोकांना वाटल्या. खरंच हे सुंदर पुस्तक आहे. काय आपल्याला बोलतोय आणखीन पुष्कळ येईल, पण मी इथे थांबवतो. थँक्यू. हां म्हणजे कारण ह्याच्यापेक्षा किती म्हणजे नाहीतर मग पुस्तकातलं आणखीन काही वाचून दाखवायचं असलं तर मी ओके किस्सेस सांगूया आपण, किस्सेस घेऊया. हां त्याच्यातलं एक किस्सा मला पुष्कळ आहेत. कोकणात एक किस्सा इरसाल कोकणी 2 गृहस्थ होते. ते दोघं शेजारी होते. ती केस बापटांकडे आली. त्यातले एकाने दावा केला होता. त्याचं म्हणणं काय की माझ्या या शेजाऱ्यांनी कंपाऊंड वॉल घातली आहे आणि कंपाऊंड वॉल घातल्यामुळे मला आणि माझ्या घरातल्या लोकांना यायला जायला शक्यच नाही, म्हणजे माझा रस्ताच जायचा याचा बंद झाला आहे, असा त्यांनी कोर्टात दावा केला. त्याप्रमाणे मग आधी चिपळूणच्या कोर्टात तो दावा फेटाळला गेला. मग त्यांनी वरती तो दावा न्यायला. मग बापट म्हणाले नाही त्या ग्रहस्थांनी चिपळूणच्या कोर्टासमोर उपोषणालाच बसला तो. ते उपोषणाची बातमी आली पेपरमध्ये. मग बापट तेव्हा रत्नागिरीला डिस्ट्रिक्ट जज म्हणून होते. ते म्हणाले काय झालं आहे बघू दे तरी, म्हणून मग ते स्वतःच चिपळूणला गेले, बघू दे तरी हे काय प्रकरण आहे. दोन्ही वकिलांना त्यांनी बोलावलं आणि म्हणाले की तेव्हा त्यांना कळलं की असं कंपाऊंड वॉल घातल्यामुळे म्हणे ह्या माणसाला जायचा यायचा रस्ताच त्याचा बंद झाला आहे. मग त्यांनी वकिलांना विचारलं की म्हणजे ज्यांनी दावा केला होता त्याच्या वकिलांना विचारलं की तुम्ही त्याच्या घरी जाऊन बघितलं का. ते कुणीच केलं नव्हतं. मग म्हणाले चला आपणच जाऊन बघू. घरी जाऊन बघतात तर काय, शेजाऱ्यांनी व्यवस्थित कंपाऊंड घातलं होतं, ह्याचा प्लॉट व्यवस्थित होता आणि समोरचा रस्ता मोकळा होता, पाठीमागे पण रस्ता होता. म्हणजे ह्या ग्रहस्थांना जायची यायची काहीच अडचण झालेली नव्हती. तरी यांनी दावा लावला होता. मग हे आले, त्या दोघांनाही बोलावलं त्यांनी आणि त्या ग्रहस्थांना सांगितलं अहो तुम्हाला काहीच अडचण नाही, तुम्ही खोटा दावा लावलेला आहे हा. पुष्कळ तऱ्हेने म्हणाले, मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, तो माणूस काय आपला हेका सोडायला तयार नाही म्हणे, त्याचं कंपाऊंड पाडलंच पाहिजे. मग बापट काय म्हणाले, ठीक आहे मी आत्ता हुकूम देतो कंपाऊंड पाडायचा, फक्त तू 1 लाख रुपये कोर्टात नुकसान भरपाईचं जमा कर. मग मी ते हुकूम देतो. तेही तयार नाही आणि मी उपोषणाला बसणार म्हणजे बसणारच. मला न्याय मिळाला नाही म्हणून मी उपोषणाला बसणार. मग शेवटी बापट म्हणाले अर्ध्या तासानंतर माझा पेशन्स संपला, प्रचंड माझा भडका उडाला आणि मी तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरला बोलावून घेतला. त्याला म्हणालो की ह्या ग्रहस्थाला उपोषणाचे डोहाळे लागलेत म्हणाला. तर ते आपण पुरवूया, असं करा म्हणाले. त्यांचा तंबू वगैरे सगळं जे त्यांनी ठेवलं आहे उपोषणाचं ते तसंच राहू दे आणि फक्त एकच बघा की हा माणूस काही खात पित नाही ना. आणि ते जबरदस्त आहे ते. आणि पाण्यातला जरी हा म्हणाला तरी त्याला बुटाची लाथ घाला म्हणाले. आणि त्याला वरतीच जाऊ दे, तो मरू दे म्हणाले, ही माझी ऑर्डर आहे म्हणाले ही.
हे ऐकल्यावर मग मात्र तो त्याला घाम फुटला. मग म्हणाला नाही नाही माझं चुकलं. मग ते म्हणाले दावा परत घे, सगळं तुझं हे परत घे, माफीनामा लिहून दे लेखी आणि मगच जा इथनं म्हणा. त्यांचा विक्षिप्तपणाचं कितपत खरं आहे मला माहित नाही. तर पूर्वी पुण्याला वसंत व्याख्यानाला चालायची. करेक्ट. तर त्याच्यासमोर त्या पसंत व्याख्यान आणि ते नेहमी जोग पी पी जोग. हा हे जोगांचा. अच्छा. सायलेंट आहे मॅडम. नंतर एक पेपरमध्ये बापटांनी मला वाटतं ते बहुतेक परभणीला असताना हा प्रकार घडला होता. एक लहान मुलगी होती, ती जंगलात काहीतरी फळं बिळं गोळा करायला म्हणून गेली होती. तर जंगलात गेलेले अगदी गरीब परिस्थिती. तर जंगलात गेलेले असताना त्या मुलीला अजगराने गिळलं. तिने आरडाओरडा केला म्हणून लोक आली आणि मग त्या अजगराच्या तोंडातून तिला बाहेर काढलं. पण तिला खूपच जखमा झाल्या होत्या आणि ती बेशुद्ध पडलेली होती. तर लोकांनी पोलिसांकडे जाऊन त्यांना विनंती केली की हिला बाबा हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा. तर ना पोलीस, ना जंगल खातं, ना सरकारी इतर यंत्रणा कोणी काही करायलाच तयार नाही. ती ही कैफियत घेऊन एक वकील बाई त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी ही हकीकत त्यांना सांगितल्यावर ते अक्षरशः ते म्हणाले ताबडतोब मी सगळं काम बाजूला ठेवलं आणि हुकूमनामा पास केला की आधी पहिलं त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये हे करा. आणि त्या मला वाटतं मला माहिती नाही, त्यांनी ते तिथल्या जजला पण सांगितलं की ह्या कामगिरीवर तुम्ही लक्ष ठेवा, तिला हॉस्पिटलमध्ये पोचवलं आहे की नाही. आणि मग तेव्हा म्हणाले सरकारी यंत्रणा एकदम कामाला लागली, तिला हॉस्पिटलमध्ये पोचवलं आणि 48 तासात म्हणाले मला रिपोर्ट करा काय झालं आहे ते. पण ती वाचली सुदैवाने मुलगी, नाहीतर ती जवळजवळ 8-10 तास बेशुद्ध होती. पुष्कळ किस्से आहेत. येस येस, थँक्यू व्हेरी मच.